महत्त्वाची बातमी बघणार आहोत। मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची आजपासून 12वीची परीक्षा सुरू होते आहे। वडिलांच्या हत्येचं दुःख बाजूला ठेवून वैभवी आज 12वीची परीक्षा देणार आहे। आज तिचा पहिला पेपर आहे। दरम्यान परीक्षेला निघण्यापूर्वी वैभवीने संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ती परीक्षेकरता रवाना झाली आहे। आज तिचा इंग्रजीचा पेपर आहे। अहिल्यानगर जामखेड जवळच्या पाडळी या गावात ती परीक्षा देणार आहे। बातमी बघूया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा आजपासून सुरू होते। यंदा या परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये घट झालेली आहे। 12वीची परीक्षा 18 मार्च पर्यंत असणार आहे। राज्य मंडळाच्या 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 10,550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 8,10,348 विद्यार्थी, 6,94,652 विद्यार्थिनी आणि 37 तृतीयपंथी यांनी नोंदणी केलेली आहे। राज्यातील 3,373 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर हजर राहणं आवश्यक आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात 10:30 वाजता तर दुपारच्या सत्रात 2:30 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित राहणं बंधनकारक आहे। गेल्या वर्षीप्रमाणेच परीक्षेच्या वेळेनंतर वाढीव 10 मिनिटं दिली जाणार आहेत।